हॅलो स्टुडंट, बायोलॉजी गायडन्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहत होतो किंवा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं रिप्रोडक्शन इन अ लोअर अँड हायर प्लांट्स. त्याच्यामध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनचा पॉईंट सुरू केला होता, ज्याच्यामध्ये आपण टिपिकल फ्लॉवरचं स्ट्रक्चर पाहिलं, त्यानंतर पाहिलं डेव्हलपमेंट ऑफ अ मेल गॅमेटोफाइट ही स्टेप. ठीक आहे. त्यानंतर आता जो लेक्चर असेल ह्या लेक्चरमध्ये आपण दुसरी स्टेप स्टडी करणार आहोत, ज्याचं नाव आहे डेव्हलपमेंट ऑफ अ फिमेल गॅमेटोफाइट. आता तुम्हाला जर मागचा लेक्चर पाहता आला नसेल तर त्या लेक्चरची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते तुम्ही ती पाहू शकता. आता आपण जो सुरुवात करणार आहोत त्या पॉईंटचं नाव आहे डेव्हलपमेंट ऑफ अ फिमेल गॅमेटोफाइट. आता फिमेल हा शब्द आला तर फिमेल हा शब्द फ्लावरमध्ये शक्यतो गायनोशियमला डिनोट करत असतो. मग गायनोशियम हा जो फिमेल पार्ट आहे हा पार्ट कसा असतो, जर तुम्हाला ह्याच्यावर 1 मार्कला किंवा 2 मार्कला शॉर्ट नोट विचारली तर कुठले पॉईंट लिहिणं अपेक्षित आहे, तर गायनोशियम इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ अ फ्लावर. त्यानंतर ह्याचा नंबर पाहिला तर इट्स अ इनर मोस्ट पार्ट ऑफ अ फ्लावर. त्यानंतर असा जो गायनोशियम असतो हा गायनोशियम जो बंचमध्ये तयार झाला आहे, जर तो बंचमध्ये असेल तर इट्स कॉल्ड ॲज अ गायनोशियम. आणि ह्या गायनोशियमचा एक इंडिव्हिज्युअल पार्ट तुम्ही जर सेपरेट करून पाहिला तर त्यातला एका इंडिव्हिज्युअल पार्टला तुम्ही काय म्हणून ओळखू शकता, कार्पेल ऑर पिस्टिल. मग अशा गायनोशियमचा जो पार्ट असतो हा फर्टाईल पार्ट म्हणून ओळखलं जातं. मग ह्याला फर्टाईल पार्ट असं का म्हटलं जातं, कारण जर फंक्शनली गायनोशियम पाहिला तर गायनोशियमचं मेन फंक्शन काय असेल तर डेव्हलपमेंट ऑफ अ ओव्हिल. मग असा गायनोशियम ओव्हिलची डेव्हलपमेंट का करू शकतो किंवा ती डेव्हलपमेंट कशी होते किंवा तो ओव्हिल कसा असतो हे आपण पुढच्या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. मग त्याच्या अगोदर आपल्याला काय पाहावं लागेल की ह्या गायनोशियमचा एक इंडिव्हिज्युअल पार्ट पाहिला की ज्याला आपण कार्पेल म्हणतो, तर हा कार्पेल कसा असतो, तर डायग्रामॅटिकली प्रत्येक कार्पेल इच कार्पेल इज कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. कुठले कुठले, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी आणि ओव्हरी इज एनक्लोज्ड ओव्हिल. ठीक आहे. मग ह्यातला जो पहिला पार्ट असेल स्टिग्मा. आता स्टिग्मा स्ट्रक्चरली कसा दिसतोय तर स्टिग्मा ग्लोब्युलर आहे, बरोबर, थोडासा लार्ज आहे. आणि जर तुम्ही त्याला आणखीन व्यवस्थित पाहिला तर हा जो स्टिग्मा असतो हा स्टिग्मा स्टिकी असतो, फिदरी असतो. आता हा स्टिकी आणि फिदरी का असेल तर फंक्शनली ह्या स्टिग्माचा यूज कधी होतो तर ज्या वेळेला फ्लावरमध्ये पॉलिनेशन होत असतं, त्या पॉलिनेशनमध्ये ज्या वेळेला पोलन ग्रेन्स ट्रान्सफर झालेले जे सगळे पोलन ग्रेन्स असतील हे सगळे पोलन ग्रेन्स कॅच करणं हे त्या स्टिग्माचं फंक्शन असतं. त्यानंतर जे पोलन ग्रेन स्टिग्मा कॅच करेल त्या पोलन ग्रेनची तिथं डेव्हलपमेंट केली जाते आणि डेव्हलपमेंट करून नंतर स्टाईल थ्रू ते ओव्हिलपर्यंत पोहोचवले जातात. म्हणजे स्टाईलचं फंक्शन काय येईल तर ट्रान्सफर ऑफ अ डेव्हलप्ड मेल गॅमेटोफाइट विथ मेल गॅमेट्स टू द ओव्हिल. ठीक आहे. अशी स्टाईल स्टिग्मा आणि ओव्हरी ह्या दोघांना कनेक्ट करते. आता अशा स्टाईलला लोअर साईडला कोण कनेक्ट असेल तर ओव्हिल. आता ही जे ओव्हिल आहे दिज आर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. का, कारण हा जो ही जी ओव्हरी असते ही ओव्हरी कुणाचं प्रोटेक्शन करते तर ओव्हिलचं. का, कारण ओव्हिल हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे जो स्पेशली फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये यूज केला जातो. ठीक आहे. म्हणून आता हा जर पार्टला तुम्ही व्यवस्थित स्टडी केला तर आपण ह्याच्यामध्ये काय सांगू शकतो की ओव्हिल इज अ फंक्शनल पार्ट. मग आता आपल्याला पुढच्या पॉईंटमध्ये काय पाहावं लागेल तर हा जो ओव्हिल आहे तर हा ओव्हिल फंक्शनल का असतो, मग असं ह्या ओव्हिलमध्ये काय असतं, म्हणून आपण काय करणार आहोत तर अशा ओव्हिलला व्हर्टिकली कट करणार आहोत. आणि व्हर्टिकली कट केल्यानंतर तुम्हाला जे स्ट्रक्चर दिसेल त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणू शकतो, एनाट्रोपोस ओव्हिल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मग तुम्ही असंही म्हणू शकता की सगळे जे काही फ्लावर्स किंवा सगळे काही प्लांट्स असतात, आता तुम्हाला किंगडम प्लांटी माहीतच आहे, ऑल ओव्हर सगळे प्लांट्स एकसारखे नसतात. जर तुम्ही फ्लावरिंग प्लांट्स म्हणजे फॅनरोगॅम्स पाहिले तर ते पुन्हा डिवाइड होतात अँजिओस्पर्म जिम्नोस्पर्ममध्ये. मग अशा अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्ममध्ये पाहिला तर आपण जे ओव्हिल स्टडी करतो हे स्पेशली कशामधलं असेल तर अँजिओस्पर्ममधलं. मग अँजिओस्पर्ममध्ये स्पेशली तुम्ही जर ओव्हिल स्टडी करत असाल तर ते ओव्हिल कुठल्या टाईपमध्ये सापडतं, एनाट्रोपस. म्हणजे अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये 80% ओव्हिल एनाट्रोपस पार्टमध्ये सापडतं, एनाट्रोपस पोझिशनमध्ये सापडतं. मग असं हे जे ओव्हिल आहे ह्या ओव्हिलला एनाट्रोपस ओव्हिल असं का म्हटलं जातं, कारण ह्याची जी बॉडी असते बघा, हा जो एनाट्रोपस ओव्हिल आहे व्हर्टिकली स्टडी केला तर हा एनाट्रोपस ओव्हिल मेन 2 पार्टनी तयार झाला आहे. कुठल्या 2 पार्ट्स येतील, एक येईल त्याची स्टाल आणि दुसरी येईल त्याची बॉडी.
ठीक आहे. मग ही जी बॉडी असते, ह्या बॉडीचं जे ओपनिंग असतं, हे ओपनिंग नेहमी ॲनाट्रोपोस ओव्हिलमध्ये डाऊनवर्ड साईडला असतं. का? कारण ह्याची जी स्टाल्क असते किंवा ज्याला बॉटॅनिकल भाषेमध्ये फ्युनिकल असं म्हणतात, हे जे फ्युनिकल असते ह्या फ्युनिकलला थोडासा बेंड येतो, ती थोडीशी वाकलेली असते आणि वाकल्यामुळं हे जे ओपनिंग असतं बॉडीचं, हे ओपनिंग कुठं जातं तर डाऊनवर्ड साईडला जातं. म्हणून अशा ओव्हिलला काय म्हणतात तर ॲनाट्रोपोस ओव्हिल. मग आता ह्यामध्ये तुम्हाला बोर्डला क्वेश्चन विचारला कसा जाऊ शकतो तर बाळांनो, बोर्ड पॅटर्नमध्ये याच्यावर तुम्हाला 4 मार्कला क्वेश्चन विचारतील. अदरवाईज तुम्हाला डायग्राम देऊन त्याचे लेबल्स विचारले जातील. तर मग आता आपण काय करूया, हा जो ॲनाट्रोपोस ओव्हिल आहे, ह्या ॲनाट्रोपोस ओव्हिलचे पार्ट्स कोणते आहेत आणि त्या प्रत्येक पार्टचं फंक्शन काय हे पाहण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आता पहिला पार्ट येईल फ्युनिकल. आता डायग्रामॅटिकली जर तुम्ही फ्युनिकल पाहिला तर फ्युनिकल इज अ स्टार्क लाईक स्ट्रक्चर. बरोबर. स्टाल्क म्हणजे सपोर्ट करणारी ट्यूब, जी सपोर्ट कुणाला करते बॉडीला. आता जी बॉडी आहे त्या बॉडीचे जे काही नरिशमेंट होते, नरिशमेंट करण्यासाठी हेल्प कोण करणार स्टाल्क, जिला बॉटॅनिकल भाषेमध्ये काय म्हणतात फ्युनिकल. आता ही फ्युनिकल बऱ्याच ओव्हिलमध्ये हॉलो असते, बऱ्याच ओव्हिलमध्ये सॉलिड असते. जिथं सॉलिड असते अशा ओव्हिलचं मेन फंक्शन काय असेल तर बॉडीची डेव्हलपमेंट करते. जेवढं काही फूड मटेरियल असेल, जेवढे काही न्यूट्रिएंट मटेरियल असेल, हे सगळं न्यूट्रिएंट मटेरियल पूर्णपणे बॉडीला पोचवण्याचं काम कोण करू शकते फ्युनिकल करते. अशा फ्युनिकलमध्ये सेंटरला स्पेशल सेल्स असतात विच आर व्हॅस्क्युलर टिश्यू, ज्या काय करतात तर बॉडीला न्यूट्रिटिव्ह मटेरियल पास करण्याचं काम करतात. अशा भागाला काय म्हटलं जातं तर प्लासेंटा. ठीक आहे. अशा फ्युनिकलमध्ये एक मार्क असतो, जो मार्क तुम्हाला ओव्हिल सीडमध्ये डेव्हलप झाल्यानंतर सुद्धा दिसू शकतं, विच इज कॉल्ड ॲज अ रॅफी. विच इज कॉल्ड ॲज द रॅफी. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही ह्या फ्युनिकलला पाहिला तर ही फ्युनिकल कुणाला कनेक्ट झालेली आहे तर बॉडीला. आता बॉडीचा तुम्ही 1 बाय 1 पार्ट पाहत गेला तर ह्या फ्युनिकलला कनेक्ट करणारा सर्वात जो बेस असेल, आता बघा तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन वाटू शकेल. आपण स्टडी करतो ॲनाट्रोपोस ओव्हिल. आपण सांगताना काय सांगितलं की हा जो ॲनाट्रोपोस ओव्हिल असतो, हा ॲनाट्रोपोस ओव्हिल स्पेशल आहे कारण ह्या ॲनाट्रोपोस ओव्हिलचं जे ओपनिंग आहे हे डाऊनवर्ड साईडला आहे. म्हणजे आपण स्ट्रक्चरली जे पाहणार आहोत, हा जो चलाजा आहे, हा चलाजा ह्या ओव्हिलचा बेस आहे, पण त्याचं ओपनिंग लोअर साईडला गेल्यामुळं तुम्हाला हा चलाजा कुठल्या साईडला दिसेल तर अप्पर साईडला दिसेल. बरोबर. मग हा जो फ्युनिकल आहे, हा फ्युनिकल पुढं जाऊन कंटिन्यू होतो चलाजामध्ये. हा जो बेस असेल विच इज कॉल्ड ॲज अ चलाजा, आणि हा जो एंड असेल ह्या एंडला काय म्हणून ओळखलं जाणार आहे, इट्स अ चलाजल एंड. हा जो रिजन आहे हा हॉलो नसतो, हा पूर्णपणे पॅरेंटकॅमेटस सेल्सनी फिलअप झालेला असतो. पुढे गेला तर अशा चलाजाचं कंटिन्युएशन होतं इंटेग्युमेंटमध्ये. इंटेग्युमेंट इज अ आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ ओव्हिल. मग स्ट्रक्चरली पाहिला तर हा जो चलाजा असतो, हा चलाजा कंटिन्यू होतो 2 लेयर्समध्ये. त्यातली सर्वात बाहेरची जी असते विच इज कॉल्ड ॲज द आउटर इंटेग्युमेंट, आणि जी आतली असेल विच इज कॉल्ड ॲज अ इनर इंटेग्युमेंट. ह्याच्या आतमध्ये जी येईल इट इज कॉल्ड ॲज अ इनर इंटेग्युमेंट. आता हे जे 2 आउटर कव्हरिंग आहेत, ह्या आउटर कव्हरिंगचं मेन फंक्शन काय असेल तर प्रोटेक्शन करणं. आता ज्या वेळेला हा ओव्हिल सीडमध्ये कन्वर्ट होतो, सीडला सीडकोट असतो. हा सीडकोट तुम्ही जर व्यवस्थित पाहिला तर तो बाहेरून रफ असतो आणि आतून स्मूथ असतो. मग हा जो रफ पार्ट असतो, हा रफ पार्ट कशापासून तयार होतो तर आउटर इंटेग्युमेंटपासून. म्हणजे हा आउटर इंटेग्युमेंट पुढं जाऊन जो रफ स्ट्रक्चर फॉर्म करतो विच इज कॉल्ड ॲज अ टेस्टा. ठीक आहे. आणि जो आतला स्मूथ पार्ट असतो विच इज कॉल्ड ॲज अ टेगमन. म्हणजे ह्याचं फंक्शन काय असेल तर हा काय फॉर्म करू शकतो टेस्टा, आणि हा काय फॉर्म करू शकतो तर टेगमन. आता बाळांनो तुम्ही स्ट्रक्चरली पाहिला तर हा जो इंटेग्युमेंट काढलाय, हा इंटेग्युमेंट मी कंटिन्यू नाही काढलेला. बरोबर. हा इंटेग्युमेंट थोडासा मध्ये रप्चर झालाय, आणि ह्या रप्चर झाल्यामुळं मध्ये काय फॉर्म केलं, एक छोटंसं पोअर फॉर्म केलं, आणि हे जे पोअर आहे हे पोअर या ओव्हिलचं ओपनिंग आहे.
अशा ओपनिंगला काय म्हणून ओळखलं जातं? इट्स कॉल्ड ॲज द मायक्रोपाईल. मग हे ओपनिंग कशासाठी यूज करतात? तर ज्या वेळेला आपण सांगितलं होतं की स्टिग्मावरती पोलन ग्रेन्स कॅच केले जातात, ते पोलन ग्रेन्स डेव्हलप होतात आणि डेव्हलप झाल्यानंतर त्याला जी पोलन ट्यूब फॉर्म होते, जे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं. मग ही जी पोलन ट्यूब असते, ह्या पोलन ट्यूबमध्ये मेल गॅमेट्स असतात. हे मेल गॅमेट्स स्टाईलमधून ओव्हिलपर्यंत पोहोचवले जातात आणि ह्या ज्या ओव्हिलमध्ये त्या मेल गॅमेट्सची एंट्री होते, ही एंट्री कुठून होणार आहे? तर मायक्रोपाईलमधून. म्हणजे हे जे पोअर आहे मायक्रोपाईल, ह्या पोअरचं फंक्शन काय असेल? तर एंट्री फॉर पोलन ट्यूब. ठीक आहे. आता याच्या आतला रिजन म्हणजे इनर इंटेग्युमेंटच्या आतला रिजन पाहिला तर त्या आतल्या रिजनला काय म्हणून ओळखलं जातं? विच इज कॉल्ड ॲज अ न्यूसेलस. हा जो आतला रिजन असतो ह्याला म्हटलंय न्यूसेलस. आता हा जो आतला रिजन असेल हा हॉलो नसतो. इट्स अ टोटली बल्की रिजन. बल्की म्हणजे हा जो आतला रिजन असेल हा रिजन पूर्णपणे सेलनी भरलेला असतो. आणि बाळांनो, तुम्हाला ह्याच्यावर सीईटीला प्रश्न विचारला जातो. एक लक्षात ठेवा, हा जो न्यूसेलस आहे, ह्या न्यूसेलसमध्ये जेवढ्या सेल असतात ह्या सगळ्या सेल्स डिप्लॉइड असतात. कारण ह्यातली प्रत्येक सेल पुढं जाऊन एम्ब्रियो सॅकच्या मदर सेलचं काम करू शकते. ठीक आहे. म्हणजे फ्लावर ज्या वेळेला बड कंडिशनमध्ये असेल त्यावेळेला ह्या सगळ्या डिप्लॉइड सेल्स असतात आणि ज्यावेळेला फ्लावर मॅच्युअर्ड होतं त्यावेळेला त्यातली एक सेल त्याच्या मदर सेलचं काम करते आणि नंतर ती डेव्हलप होऊन तिच्यापासून काय तयार होतो? एम्ब्रियो सॅक. आता आपण हे जे स्ट्रक्चर स्टडी करतोय हे स्ट्रक्चर कसं आहे? तर मॅच्युअर्ड ओव्हिल आहे. म्हणजे ह्या न्यूसेलसच्या आतमध्ये तुम्हाला काय दिसेल? एम्ब्रियो सॅक दिसेल. बरोबर. म्हणजे हे जे स्ट्रक्चर असेल ह्या स्ट्रक्चरला काय म्हणणार तुम्ही? इट्स अ एम्ब्रियो सॅक. आता तुम्ही जो एम्ब्रियो सॅक स्टडी करताय ह्या एम्ब्रियो सॅकचं एक स्पेशल नाव आहे ज्याला काय म्हटलंय? पॉलिगोनम टाईप. आता तुम्हाला हे सीईटीला विचारलं जाऊ शकतं की पॉलिगोनम टाईपचा एम्ब्रियो सॅक म्हणजे कसला? तर ह्याचं एक विशेष काय असेल तर हा जो एम्ब्रियो सॅक आहे ह्या एम्ब्रियो सॅकमध्ये 7 सेल आणि 8 न्यूक्लियस असतात. हे विशेष आहे. म्हणजे म्हणून अशा एम्ब्रियो सॅकला काय म्हटलं जातं? पॉलिगोनम टाईप म्हटलं जातं. मग असा 7 सेल आणि 8 न्यूक्लियसचा जो पॉलिगोनम टाईप आहे, पॉलिगोनम टाईपचा एम्ब्रियो सॅक आहे, ह्याच्यामध्ये त्या सेल्स कशा अरेंज होतात? तर त्या सेल्सला अकॉर्डिंग टू देअर पोझिशन त्याला एक पर्टिक्युलर नावं दिली आहेत. बघा, जर तुम्ही चलाजल एंड पाहत असाल तर चलाजल एंडला फंक्शनलेस डिजनरेटिव्ह सेल्स असतात, ज्या सेलमध्ये न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम असतं, पण त्या सेल्स सेम स्ट्रक्चर आणि सेम शेपमध्ये असतात. अशा तिन्ही सेलला कॉमनमध्ये काय म्हणतात? इट्स अ अँटीपोडल सेल्स. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट येईल मायक्रोपायलर एंड. मग हा जो मायक्रोपायलर एंड असेल ह्या मायक्रोपायलर एंडला सुद्धा 3 सेल्स असतात, ग्रुपमध्ये असतात. त्या ग्रुपमध्ये असताना त्यांना काय म्हटलं जातं? एग ॲपॅरेटस. पण हा जो एग ॲपॅरेटस आहे ॲक्च्युअली स्ट्रक्चरली 2 भागात डिवाइड झाला आहे. कुठले 2 भाग असतील? तर एक असेल एग सेल आणि दुसरा असेल सिनर्जिड्स. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेला स्ट्रक्चरली दाखवायचं असेल तर मायक्रोपायलर एंडला तुम्हाला ह्याचं स्ट्रक्चर बघा, सेंटरला काय आहे ना? एग सेल आणि कडेच्या 2 साईडला कोण येणार? सिनर्जिड आहे. बरोबर. आता बघा, ह्या दोघांना तुम्ही कम्पेअर केला तर मगाशी मी सांगताना काय सांगितलं की हा जो अँटीपोडल सेल आहे ह्या अँटीपोडल सेल सेम साईज आणि सेम शेपमध्ये येतात. पण ह्याला कम्पेअर तुम्ही जर एग ॲपॅरेटसला केला तर एग ॲपॅरेटसमध्ये जी सेंटरला सेल आहे ती थोडीशी लार्ज आहे. लार्ज का आहे? कारण ती फंक्शनल आहे. मग अशा सेंट्रल लार्ज असणाऱ्या सेलला पुढं जाऊन काय म्हणतात? इट्स कॉल्ड ॲज अ एग सेल. हिला काय म्हणून ओळखलं जातं? एग सेल. आणि हिच्याकडेच्या ज्या 2 सेल असतील विच आर जस्ट ओनली फॉर सपोर्ट अँड नरिशमेंट ऑफ अ एग सेल, अशा सेल्सला काय म्हणतात? तर सिनर्जिड्स. ठीक आहे. आता बघा, ह्या 3 आणि ह्या 3 मिळून झाल्या 6. आपण काय सांगितलं? पॉलिगोनम टाईप म्हणजे कसला? ज्याच्यामध्ये 7 सेल्स आणि
8 न्यूक्लियस असतात, बरोबर. आता ह्या सेलला काउंट केला तर ह्या 6 सेल झाल्या, राहिली किती, एकच सेल पण 2 न्यूक्लियस. मग याच्या एम्ब्रिओ सॅकच्या सेंटरला पाहिला तर सेंटरला जी सेल येते या सेलमध्ये 2 न्यूक्लियस असतात, कारण जी सेंटरला सेल असते ही सेल 2 सेलमध्ये फ्यूज झालेली असते आणि अशा फ्यूज झालेल्या स्ट्रक्चरला सेकंडरी न्यूक्लियस ह्या नावानं ओळखलं जातं. ठीक आहे. मग हा जो सेकंडरी न्यूक्लियस आहे ज्याच्यामध्ये 2 सेल्स फ्यूज झालेल्या आहेत, ह्या 2 सेल जर एकमेकांमध्ये फ्यूज नसतील तर अशा सेल्सला पोलार बॉडीज म्हणून ओळखलं जातं. हा पॉईंट लक्षात ठेवा. मग आता तुम्ही याच्यानुसार पाहिलं तर बघा, हा जो एम्ब्रिओ सॅक आहे, हा एम्ब्रिओ सॅक जो पॉलिगोनम टाईपचा आहे त्याच्यामध्ये चलाजल एंडला अँटीपोडल सेल्स आहेत ज्या सेम साईज सेम शेपच्या आहेत. मायक्रोपॅलर एंडला 3 सेल्स आहेत, पण त्यातली मधली जी आहे सेंटरची आहे ती फंक्शनल आहे, जिला एक सेल म्हणतात. आणि कडेच्या ज्या 2 आहेत सराउंडिंग रिजनच्या विच इज कॉल्ड ॲज अ सिनर्जिड्स, त्या फक्त कशासाठी वापरतात तर एक सेलची नरिशमेंट आणि डेव्हलपमेंट करण्यासाठी. आणि सेंटरला ज्या 2 सेल्स फ्यूज होतात त्या कॉमनमध्ये त्यांना काय म्हणतात, सेकंडरी न्यूक्लियस. प्लस अशा सेलमध्ये एम्ब्रिओ सॅकमध्ये कडेला काय असेल तर सायटोप्लाझम. मग आता बाळांनो ह्याच्यावर प्रश्न पडला तर तुम्हाला 2 मार्कला ह्यातल्या कुठल्याही एखाद्या पार्टवर फंक्शन स्पेशल विचारलं जाऊ शकतं, किंवा CET आणि नीटमध्ये पाहिलं तर ह्याचं एखादं फंक्शन दिलं जाईल आणि फंक्शन देऊन तुम्हाला त्या पार्टचं नावही विचारलं जाऊ शकतं. मग बघा पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून प्रत्येक पार्टचं फंक्शन पाहूया. फ्युनिकल आहे फॉर द सपोर्ट, चलाजा आहे तो बेस आहे, नरिशमेंट मटेरियल पाठवणं किंवा न्यूट्रिटिव्ह मटेरियल पाठवणं हे त्याचं काम आहे. इंटेग्युमेंट प्रोटेक्टिव्ह लेयर्स आहेत. मायक्रोपाईल ओपनिंग आहे पोलन ट्यूबसाठी. न्यूसेलस मेगास्पोर मदर सेलचं काम करते. एम्ब्रिओ सॅक, हा एम्ब्रिओ सॅक पाहिला तर ह्या एम्ब्रिओ सॅकमध्ये अँटीपोडल सेल्स ज्या न्यूट्रिटिव्ह आहेत किंवा फॉर द डेव्हलपमेंट ऑफ अ सेकंडरी न्यूक्लियस आहेत. सेकंडरी न्यूक्लियस सेकंड फर्टिलायझेशनमध्ये वापरतात. एक ॲपॅरेटस, एक सेल फंक्शनल आहे, फर्स्ट फर्टिलायझेशनमध्ये यूज केले जाते. आणि सिनर्जिड्स या फॉर सपोर्ट आहेत. मग ज्या वेळेला तुम्ही ॲनाट्रोपस ओव्हिलमध्ये फर्टिलायझेशन हा पॉईंट पाहता तर फर्टिलायझेशन पॉईंट पाहताना जे फर्टिलायझेशन होतं हे नेहमी डबल फर्टिलायझेशन होतं. बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की जी पोलन ट्यूब फॉर्म होते त्या पोलन ट्यूबमध्ये 2 मेल गॅमेट्स फॉर्म होतात. मग असे 2 मेल गॅमेट्स ज्या वेळेला स्टाईल थ्रू ओव्हिलमध्ये एंट्री करतात तर त्या दोन्हीही मेल गॅमेट्सचं 2 ठिकाणी फ्युजन होण्यासाठी हा जो एम्ब्रिओ सॅक आहे जो पॉलिगोनम टाईपचा आहे, अशा एम्ब्रिओ सॅकमध्ये जे 2 मेल गॅमेट्स आहेत त्यातला फर्स्ट मेल गॅमेट एक सेल बरोबर फ्यूज होऊ शकतो आणि दुसरा सेकंडरी न्यूक्लियस बरोबर होऊ शकतो. म्हणून ह्या एम्ब्रिओ सॅकमधला एक सेल आणि सेकंडरी न्यूक्लियस ह्या 2 ज्या सेल आहेत किंवा हे जे 2 न्यूक्लियस आहेत हे स्पेशली फंक्शनल आहेत. ठीक आहे. आता आपण पाहिलं ॲनाट्रोपस ओव्हिलचं स्ट्रक्चर कसं असतं. जर ॲनाट्रोपस ओव्हिल तुम्ही व्हर्टिकली सेक्शनमध्ये स्टडी करत असाल तर त्या प्रत्येक पार्टचं फंक्शन काय असतं ते पाहिलं. आता सगळ्याच प्लांट्समध्ये सगळे प्लांट एकसारखे नसतात, त्यामुळे सगळ्याच प्लांट्समध्ये ओव्हिल एकसारखं नसतं. मग ऑदर टाईपमध्ये ओव्हिल कुठल्या फॉर्ममध्ये सापडू शकतं तर ऑदर टाईपमध्ये ऑर्थोडॉपस टाईपचं ओव्हिल सापडू शकतं. जसं आपण ॲनाट्रोपस ओव्हिलची डेफिनेशन काय सांगितली तर ओपनिंग ऑफ अ मायक्रोपाईल इज ॲट द डाऊनवर्ड साईड आणि त्याच्यामुळं काय झालं आहे तो जो फ्युनिकल आहे त्या फ्युनिकलला काय झालं आहे बेंड आला आहे. बरोबर. आता अशा ॲनाट्रोपस ओव्हिलला सोडून हा जो ऑर्थोडॉपस ओव्हिल असतो हा ऑर्थोडॉपस ओव्हिल कसा असतो तर त्याच्यामध्ये चलाजल एंड आणि मायक्रोपॅलर एंड हा स्ट्रेट लाईनमध्ये असतो. म्हणजे जे मायक्रोपॅलचं ओपनिंग असतं ते अपवर्ड साईडला असतं. म्हणजे ह्यांच्यामध्ये तुम्ही जर कम्पेअर केला तर ॲनाट्रोपस ओव्हिल हे शक्यतो अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये सापडतं आणि ऑर्थोडॉपस ओव्हिल हे शक्यतो जिम्नोस्पर्मिक प्लांटमध्ये सापडतं. ॲनाट्रोपस ओव्हिल ह्याचं ओपनिंग लोअर साईडला असतं, डाऊनवर्ड साईडला असतं आणि ॲटोट्रोपस ओव्हिलचं ओपनिंग हे नेहमी अपवर्ड साईडला असतं. मग असे ओव्हिल्स कुठल्या प्लांटमध्ये सापडू शकतात तर एक एक्झाम्पल सांगितले रिमेक्स. ठीक आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट असेल, दुसऱ्या टाईपचं ओव्हिल कुठलं असेल तर ॲम्फिट्रॉपस. बरोबर. ॲम्फिट्रॉपस ओव्हिल म्हणजे कसा तर त्याच्यामध्ये जी बॉडी असेल किंवा जो एम्ब्रिओ सॅक असेल हे दोन्ही पण कर्व्ड होतात आणि त्याचा शेप
हॉर्स शू शेपमध्ये कन्वर्ट होतो. असे ओव्हिल्स कुठं सापडतात तर मस्टर्ड प्लांटमध्ये सापडतात. त्यानंतर तिसरा टाईपचा ओव्हिल कुठला सापडतो तर हेमी ॲनाट्रोपस ओव्हिल. आता त्याच्यामध्ये नावामध्येच मिनिंग लिहिलेलं आहे. इथं काय होतं तर ॲनाट्रोपस ओव्हिल आणि हा जो न्यूसेलस असतो हा न्यूसेलस राईट अँगलमध्ये फ्युनिकलचा कर्व होतो आणि जे स्ट्रक्चर दिसेल त्याला काय म्हटलंय हेमी ॲनाट्रोपस ओव्हिल. मग असं ओव्हिल कुठं सापडतं तर त्या प्लांटचं नाव आहे रॅनॅन्क्युलस. ठीक आहे. ही जी झाडांची नावं आहेत ही तुम्ही गुगलला जाऊन त्याचे इमेजेस सर्च करू शकता. आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट कुठला असेल आपला तर डेव्हलपमेंट ऑफ अ फिमेल गॅमेटोफाईट. आपण अगोदरच्या पॉईंटमध्ये काय सांगितलं होतं की प्रत्येक ॲनाट्रोपस ओव्हिलमध्ये जो सेंटरला एम्ब्रिओसॅक असतो ह्या एम्ब्रिओसॅकमधल्या 2 सेल्स फंक्शनल असतात. का कारण त्या नेहमी डबल फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये यूज केले जातात. बरोबर. मग हा जो एम्ब्रिओसॅक असतो हा एम्ब्रिओसॅक कसा तयार होतो म्हणजेच त्याला काय म्हटलं आहे डेव्हलपमेंट ऑफ अ फिमेल गॅमेटोफाईट. म्हणजे तुम्हाला एवढं तरी समजलं असेल की एम्ब्रिओसॅक जो असतो ह्या एम्ब्रिओसॅकचं ऑर नाव काय असेल तर फिमेल गॅमेटोफाईट आणि इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मेगास्पोर. ठीक आहे. जसं आपण पाहिलं होतं पोलंग्रेनचं ऑर नाव काय होतं मायक्रोस्पोर, तसं एम्ब्रिओसॅकचं ऑर नाव काय असेल तर मेगास्पोर. मग जसा मायक्रोस्पोर त्याच्या मदर सेलपासून तयार होतो त्याला आपण काय म्हटलं होतं मायक्रोस्पोरोजेनेसिस, तसं हा जो मेगास्पोर आहे किंवा ही जी मेगास्पोरची सेल आहे किंवा ही जी मेगास्पोर आहे ह्याची जी डेव्हलपमेंट होते ही कुणापासून होणार आहे तर तिच्या मदर सेलला काय म्हणणार तुम्ही मेगास्पोर मदर सेल. बरोबर. मग ही मेगास्पोर मदर सेल ज्या वेळेला एक मेगास्पोर फॉर्म करते अशा स्टेपला तुम्ही काय म्हणून ओळखणार इट्स कॉल्ड ॲज अ मेगास्पोरोजेनेसिस. बरोबर. म्हणजे 2 डेफिनेशन तुम्हाला कंपेअरली कळलं असतील की मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय आणि मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे काय. मग आता पाहूया की हा जो मेगास्पोर असतो किंवा हा जो एम्ब्रिओसॅक असतो हा कसा डेव्हलप होतो. बघा तुम्ही मगाशी पाहिलं होतं की ॲनाट्रोपस ओव्हिलचं स्ट्रक्चर कसं असतो. बघा आता हा जो सेंटर पाहिला तर हा सेंटर नेहमी कुठला असतो तर हा न्यूसेलस असतो. न्यूसेलसच्या बाहेरनी काय असतात तर इनर इंटेग्युमेंट, ह्याच्या बाहेरनी असतो तो असतो आउटर इंटेग्युमेंट. हा इंटेग्युमेंट जो आउटर असतो हा कंटिन्यू होतो चलाजामध्ये आणि चलाजा कंटिन्यू होते कशामध्ये तर फ्युनिकलमध्ये. असं स्ट्रक्चर ज्यावेळेला पाहिलं होतं त्यावेळेला आपण ह्या न्यूसेलसच्या आतमध्ये एम्ब्रिओसॅकचं स्ट्रक्चर काढलं होतं. पण हे जे ॲनाट्रोपस ओव्हिल आहे हे ॲनाट्रोपस ओव्हिल इमॅच्युअर्ड कंडिशनमध्ये आहे. म्हणजे याच्या आतमधला हा जो न्यूसेलस आहे हा न्यूसेलस नंबर ऑफ सेलनी तयार झाला आहे बिकॉज दीज आर बल्की रिजन. पण बाळांनो तुम्हाला इथं काय लक्षात ठेवायचं आहे ह्याच्यावरती तुम्हाला CETला कोणता क्वेश्चन पडू शकतो तर याच्यामध्ये ज्या सेल्स असतात ह्या सगळ्या सेल्स कशा आहेत तर डिप्लॉइड असतात. कारण ह्यातली कुठलीही सेल पुढं जाऊन मॅच्युअर्ड होऊन ती कुणाचं काम करू शकते मेगास्पोर मदर सेलचं काम करू शकते. मग ही जी सेल ज्यावेळेला इमॅच्युअर्ड कंडिशनमध्ये असते त्यावेळेला हा जो बल्की रिजन आहे हा बल्की रिजन म्हणजे कुठला तर ह्याला काय म्हणणार आपण स्पोरोजिनस टिश्यू. बरोबर. अशा स्पोरोजिनस टिश्यूमधली कुठली तरी एक सेल पुढं जाऊन ॲज अ मदर सेल म्हणून काम करते. अशा मदर सेल म्हणून जी सेल सिलेक्ट केली जाते अशा सेलला काय म्हणतात इट्स कॉल्ड ॲज अ आर्चोस्पोर सेल. आर्किस्पोर सेल म्हटला तरी चालेल. मग ही जी आर्किस्पोर सेल आहे ही सेल पुढं जाऊन मेगास्पोर मदर सेलमध्ये कन्वर्ट करते. आता तुम्ही ज्यावेळेला ही डायग्राम कंटिन्यू करणार असाल त्यावेळेला तुम्हाला हा पूर्ण ॲनाट्रोपस ओव्हिल काढलाच पाहिजे असं कंपल्शन नाही. मग आपण काय करूया फक्त त्या सेलमध्ये नक्की काय होतं हे पाहण्याचा प्रयत्न करूया. ही जी आर्किस्पोर सेल आहे ही जर सेपरेट काढली तर ही जी सेल आहे ही सेल पुढं जाऊन कुणाचं काम करणार आहे मेगास्पोर मदर सेलचं काम करणार आहे. आणि अशा आर्किस्पोर सेलमध्ये किती न्यूक्लियस असतात तर एक सिंगल न्यूक्लियस आहे विथ काय असणार आहे सायटोप्लाझम असणार आहे. बरोबर. अशी सेल ज्या वेळेला मॅच्युअर्ड व्हायला सुरुवात होते आणि तिच्यापासून मेगास्पोर तयार होतो त्यावेळेला ही जी मदर सेल आहे दे आर पास्ड इनटू अ सक्सेसिव्हली मिओसिस सेल डिव्हिजन. ठीक आहे. म्हणजे ही जी सिंगल सेल असते जी मदर सेलचं काम करते ही सेल पुढं जाऊन मिओसिसनी डिवाइड होते आणि मिओसिसनी डिवाइड झाल्यानंतर अशा सेलमध्ये 4 सेल्स तयार होतात.
आणि 4 सेल्स पाहिल्या तर त्या 4 सेलचं वैशिष्ट्य काय असेल तर त्यातल्या 3 सेल्स या स्मॉल असतात आणि त्यातली एक सेल असते ती मोठी असते. आता ह्या 3 सेल असतात, ह्या 3 सेल्स नेहमी कुठल्या एंडला असतील तर मायक्रोपॅलर एंडला असतात. ह्याच्यावर तुम्हाला CETला क्वेश्चन येऊ शकतो. मग ह्या चारीपैकी ज्या वरच्या 3 सेल्स असतात त्या मायक्रोपॅलर एंडला असतात आणि अशा सेल्सचा पुढे जाऊन काहीही उपयोग होत नाही. अशा सेल्सला काय म्हणून ओळखतात? इट्स अ डिजनरेटिव्ह सेल्स. ठीक आहे. आणि जी सेल एक सिंगल असते जिचं पुढे जाऊन एम्ब्रियो सॅकमध्ये डेव्हलपमेंट होते तिला म्हणतात फंक्शनल सेल. ठीक आहे. म्हणजे पुढे ज्या वेळेला ही सेल डेव्हलप व्हायला सुरुवात होते त्यावेळेला ह्या ज्या वरच्या 3 सेल्स आहेत ज्या मायक्रोपॅलर एंडला आहेत या सेल्स काय होतात? डिजनरेट होतात, निघून जातात. आणि डिजनरेट झाल्यानंतर शिल्लक राहते ती फक्त फंक्शनल सेल विथ अ सिंगल न्यूक्लियस. अशा फंक्शनल सेलचं पुढे जाऊन सक्सेसिव्हली 3 वेळा मायटोसिसनी सेल डिव्हिजन कंप्लीट होतं. म्हणजे बघा कसं होणार, हीच डायग्रॅम पुढे पाहिला तर ही कशी दिसेल तर ह्या सेल्स आहेत त्या सगळ्या काय झाल्या? डिजनरेट झाल्यात आणि ह्याच्यामध्ये काय झालं? ही एक सिंगल सेल राहिलेली आहे, बरोबर, जिचं नाव काय आहे? फंक्शनल सेल आहे. आणि ही सेल पुढे जाऊन 3 वेळा मायटोसिसनी डिवाइड होते. म्हणजे काय होईल बघा, हा झाला पहिला मायटोसिस. ठीक आहे. हा झाला दुसरा मायटोसिस. म्हणजे काय होणार? ही जी सिंगल सेल आहे ही सेल काय होणार आहे? 2 भागात डिवाइड होणार. ही सुद्धा काय होणार आहे? 2 भागात डिवाइड होणार आहे. आणि नंतर ज्या वेळेला तिसरा मायटोसिस होतो त्या तिसऱ्या मायटोसिसमध्ये काय दिसणार आहे तर ही एक सिंगल सेल पुन्हा 2 भागात डिवाइड होणार, ही पुन्हा 2 भागात डिवाइड होणार, ही पुन्हा 2 भागात आणि ही सुद्धा पुन्हा 2 भागात. म्हणजे टोटल तुम्हाला किती सेल दिसल्या तर 8 सेल दिसल्या. अशा 8 सेलची पुढे जाऊन रिअरेंजमेंट होते. बघा 8 सेलची रिअरेंजमेंट होते. आणि रिअरेंजमेंट झाल्यानंतर हे जे पुढचं स्ट्रक्चर तयार होईल ज्याला आपण काय म्हणून ओळखतो? इट्स कॉल्ड ॲज अ एम्ब्रियो सॅक. बरोबर. मग हा जो एम्ब्रियो सॅक आहे हा एम्ब्रियो सॅक रिअरेंज झाल्यानंतर ह्यातल्या ज्या 3 सेल्स आहेत ह्या चलाजल एंडला जातील, ह्यातल्या ज्या 3 सेल्स आहेत त्या मायक्रोपॅलर एंडला जातील आणि मधल्या ज्या 2 सेल्स आहेत जर त्या फ्री राहिल्या, मग अशी सांगितल्याप्रमाणे जर त्या फ्री राहिल्या तर त्या पोलर न्यूक्लियाय म्हणून ओळखलं जाणार आणि जर त्या फ्यूज झाल्या तर त्याला आपण काय म्हणणार? सेकंडरी न्यूक्लियस. म्हणजे डायग्रामॅटिकली कसं येणार? ह्या 3 सेल्स अरेंज होणार. म्हणजे ह्या कशा होणार? सेम साईज सेम शेपमध्ये, ज्यांना कॉमनमध्ये काय म्हणणार आपण? दे आर कॉल्ड ॲज अ अँटीपोडल सेल्स. उरलेल्या ज्या 3 सेल्स आहेत त्या खाली चलाजल एंडला अरेंज होणार. त्यामधली जी मधली सेल आहे ती सेल फंक्शनल असते. अशा सेलला काय म्हणणार तुम्ही? एग सेल. आणि तिच्या कडेच्या सराउंडिंग रिजनला ज्या 2 स्मॉल सेल्स आहेत जिला तुम्ही काय म्हणणार? सिनर्जिड सेल्स. बरोबर. आणि ह्या दोघांना तुम्ही कॉमनमध्ये काय म्हणू शकता? एग ॲपॅरेटस. ठीक आहे. आता राहिला कोण? तर मधल्या 2 सेल्स. मग अशा ह्या मधल्या 2 सेल्स जर एकमेकांपासून सेपरेट राहिल्या तर त्यांना पोलार न्यूक्लियाय म्हणणार, किंवा ह्या दोन्ही पण एकमेकांमध्ये फ्यूज झाल्या तर ह्याला तुम्ही काय म्हणणार? इट्स कॉल्ड ॲज अ सेकंडरी न्यूक्लियस. आता हे जे स्ट्रक्चर असेल हे स्ट्रक्चर कुणाचं झालं तर प्रॉपर एम्ब्रियो सॅकचं स्ट्रक्चर झालं. म्हणजे हे स्ट्रक्चर कुणाचं झालं? फिमेल गॅमेटोफाइट, किंवा ह्याला जर नाव काय असणार आहे तर मेगास्पोर. मग आता ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जाईल बघा. हे जे पूर्ण एक्सप्लेनेशन आहे बोर्डला जर ह्याच्यावर क्वेश्चन पडणार असेल तर तुम्हाला मोठा क्वेश्चन म्हणजे 4 मार्कचा क्वेश्चन पडू शकतो. अदरवाईज 3 मार्कासाठी डायग्राम्स विचारले जातील. अदरवाईज 2 मार्कला शॉर्ट नोट विचारतील.
किंवा ही डायग्राम देऊन त्याची नावंही विचारतील. मग ह्यातला प्रत्येकाचं फंक्शन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता याचं पाहूया आपण फंक्शन. ठीक आहे. अँटीपोडल सेल्स, अँटीपोडल सेलचं फंक्शन काय असेल तर डेव्हलपमेंट अँड नरिशमेंट ऑफ अ सेकंडरी न्यूक्लियस. त्यानंतर येतो एग ॲपॅरेटस. एग ॲपॅरेटसमध्ये जे सेंटरची सेल असते एग सेल, त्या जी फंक्शनल असते त्या सेलचं फंक्शन काय असेल तर फर्स्ट फर्टिलायझेशन करणं. ठीक आहे. त्यानंतर राहतो सिनर्जिड्स. मग ह्या सिनर्जिड्स काय करतात तर त्या एक सेलची नरिशमेंट करतात. आता राहिला कुठला सेकंडरी न्यूक्लियस. जो सेकंडरी न्यूक्लियस फ्यूज असेल किंवा तो फ्री असेल तरी त्या दोघांचा यूज कुठं केला जातो तर सेकंड फर्टिलायझेशनमध्ये. मग आता हा पॉईंट आपला इथं संपतोय. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं तर पॉईंटचं नाव होतं आपलं डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. त्यासाठी आपण काय पाहिलं होतं गायनोशियमचं स्ट्रक्चर पाहिलं. गायनोशियमच्या एका इंडिव्हिज्युअल पार्टचं नाव कार्पेल आहे. मग कार्पेल कसा असतो त्याचं स्ट्रक्चर पाहिलं. त्यानंतर त्या कार्पेलमध्ये ओव्हिल महत्त्वाचं आहे म्हणून त्या ओव्हिलमध्ये ॲनाट्रोपस ओव्हिलचं स्ट्रक्चर पाहिलं. ॲनाट्रोपस ओव्हिलमध्ये एम्ब्रियोसॅक महत्त्वाचा आहे कारण तो फंक्शनल पार्ट आहे. मग अशा एम्ब्रियोसॅकचं स्ट्रक्चर कसं असतं किंवा तो कसा डेव्हलप होतो ते आपण डेव्हलपमेंटमध्ये स्टडी केलं. ठीक आहे. जर तुम्हाला ह्या सगळ्या पॉईंटमध्ये काही क्युरीज आढळल्या किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की रिप्लाय करा. जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.